कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कालिंदीताईंचा फोन. हा कालिंदीताई. ते झोपेतून उठवलं का काय? नाही माफ करा, मी एवढ्या रात्री तुम्हाला फोन केला. नाही काही नाही, बोला. सगळं ठीक आहे ना? नाही ना हो, काहीच ठीक नाही ना. का, काय झालं? आता ते कसं सांगू तुम्हाला हे कळतच नाहीये मला. बोला कालिंदीताई. आईचं काळीज आहे ना हो माझं. मी तुम्हाला सांगते, माझ्या रेऊच्या लग्नाच्या काळजीने ना रात्रभर डोळा लागत नाही हो माझा. ठीक म्हणजे तसा एजीने शब्द दिलाय मला, हा, की ते यश आणि रेऊचं लग्न लावून देणार आहेत. पण तरी हे रेऊचं लग्न होत नाही ना यश बरोबर, तोपर्यंत माझ्या जीवाला जो घोर लागलाय ना तो काही कमी व्हायचा नाही. कशाला कालिंदीताई, कशाला एवढा घोर लावून घेताय जीवाला? आमच्याकडनं सगळं पक्कच आहे ना. ते झालंच. काय तुमचा शब्द आहे म्हटल्यावर काय, माझा विश्वास आहे तुमच्या शब्दावर. तरी तर तुम्हाला माहितीये ना, हे आमचे आजूबाजूची माणसं, तर त्यांना समजवायला म्हणून तुम्ही एक माझं काम कराल का छोटस? म्हणजे माझ्या रेऊला आहे ना जहागीरदारांकडून शकून म्हणून काहीतरी तुम्ही द्याल का? ती यशची होणारी बायको आहे असं मला सगळ्यांना सांगता येईल. म्हणजे तेवढंच माझ्या मनाला समाधान. नाही म्हणजे आपण मोठ्यांनी लग्नाची बोलणी सुरू केली असं त्यांना कळलं ना, की मग पोरांनाही लग्नाचं गांभीर्य लक्षात येईल. कालिंदीताई शांत व्हा. काही काळजी करू नका. उद्याच मी बघते, ठरवते काहीतरी. बरं ठेवू फोन? हो ठेवा. काय कालिंदी, सांगत होते तुला, उगाच घाबरतेस तू. झालं तुझं काम. आता यश आणि रेऊचं लग्न होणार. आता जहागीरदारांकडून तुझ्या रेऊसाठी काहीतरी चांगला आहेर येणार आहे. कालिंदी, तुझी रेऊ सुद्धा आता सोन्याने मडणार ग बाई. माणसं ओळखण्यात मी कधी चूक केली नाही असं मला वाटायचं अंतरा. पण लीलाच्या बाबतीत मी चुकलो. आय वॉज रॉंग. तिला मी काय समजायचो आणि ती काय निघाली. या मुलीला मी चाइल्डिश समजायचो, ते किती समजूतदार निघाली अंतरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.